नमस्कार. स्वराज्य ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी इंजिनियर विनोद मोटे. आज आपल्याला सक्सेस सिक्रेट टू क्रॅक JEE अँड नीट या पुस्तकाबद्दल माहिती देणार आहे. हे पुस्तक JEE आणि नीट ची जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच प्रयत्नामध्ये JEE म्हणजे ज्यांना IIT मध्ये इंजिनियर साठी ऍडमिशन घ्यायचंय, नीट जे MBBS ज्यांना डॉक्टर व्हायचंय त्यांच्यासाठी या दोनही एक्झाम सर्वात जास्त स्पर्धा असलेल्या एक्झाम्स आहेत. दरवर्षी या परीक्षेसाठी जवळपास 40 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि त्यामध्ये एक 5,000च्या आसपास जागा अवेलेबल असतात IIT मध्ये आणि एम्स मध्ये. तर अत्यंत जास्त प्रकारचं कॉम्पिटिशन असलेली ही परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात कशा पद्धतीने पास व्हायचं त्यासाठीच्या सक्सेस स्ट्रॅटेजी आणि सिक्रेट फॉर्म्युला असलेलं एक पुस्तक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्या पुस्तकाचं नाव आहे सक्सेस सिक्रेट टू क्रॅक JEE आणि नीट. या पुस्तकामध्ये JEE आणि नीट या परीक्षेचा पॅटर्न काय आहे, परीक्षेची मार्किंग पद्धत काय आहे, परीक्षेचा सिलेबस काय आहे, त्यानंतर परीक्षेमध्ये जे महत्वाचे विषय आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स या सर्व विषयांच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजी दिलेल्या आहेत. तर आपण वन बाय वन बघूयात. या पुस्तकामध्ये त्याचा जो इंडेक्स आहे त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे हे या पुस्तकाचं कंटेंट असं आहे. ज्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शनचं, अंडरस्टँडिंग द JEE आणि नीट हा चॅप्टर आहे. त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे अंडरस्टँडिंग द एक्झाम पॅटर्न, म्हणजे परीक्षेचा JEE पॅटर्न काय आहे, नीट एक्झाम पॅटर्न आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आस्क्ड इन ईच सेक्शन, त्यानंतर मार्किंग स्कीम आणि निगेटिव्ह मार्किंग फॉर JEE आणि नीट. या परीक्षेचा पॅटर्न कोणता आहे, या परीक्षेसाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि यासाठी निगेटिव्ह मार्किंग किती प्रमाणात असते यासाठी आपलं चॅप्टर 2 फोकस केला आहे. त्यानंतर चॅप्टर 3 आहे टिप्स फॉर इफेक्टिव्ह प्रिपरेशन, म्हणजे इफेक्टिव्ह वेनं अभ्यास कसा करायचा जेणेकरून तुम्ही तुमच्या पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास होऊ शकता. त्यासाठी या चॅप्टर मध्ये जसं डेव्हलपिंग स्टडी प्लॅन अँड स्टिकिंग टू इट असेल, म्हणजे एक तुमच्या वर्षभराचा पूर्ण अभ्यासाचा प्लॅन तयार करणं, इम्पॉर्टन्स ऑफ रिव्हिजन अँड प्रॅक्टिस हे पण या सेक्शन मध्ये दिलेलं आहे. म्हणजे रिव्हिजन करणं किती महत्वाचं आहे जेणेकरून तुम्ही जो अभ्यास करणार आहात वर्षभरात तो परीक्षेपर्यंत तुम्हाला लक्षात कशा पद्धतीने ठेवायचा आणि त्यासाठी कशा पद्धतीने रिव्हिजन द्यायचं, पिरियडिकल रिव्हिजन कसे द्यायचे, वीकली असेल, मंथली असेल आणि 6 महिन्याकरता कशा पद्धतीने रिव्हिजन करायचंय याच्यासाठी पण टिप्स फॉर इफेक्टिव्ह प्रिपरेशन या तिसऱ्या चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर जे विषय खूप अवघड वाटतात विद्यार्थ्यांना, जसं फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल, त्यानंतर बायोलॉजी असेल किंवा मॅथ्स असतील, बऱ्याच जणांना फिजिक्स खूप अवघड वाटतं. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपला चौथा चॅप्टर आहे
फिजिक्स प्रिपरेशन स्ट्रॅटेजी या चॅप्टर मध्ये तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजी वापरायच्या, त्यानंतर कोणते टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि टिप्स फॉर सॉल्विंग फिजिक्स प्रॉब्लेम. फिजिक्सचे जे प्रश्न विचारले जातात, प्रॉब्लेमॅटिक क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, त्या प्रश्नांचा शॉर्टकट पद्धतीने ट्रिक्स आणि हिंट्स दिलेल्या आहेत, त्यांचा वापर कसा करायचा आणि कमीत कमी वेळेत ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे या चॅप्टर मध्ये फोकस करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे कॉमन मिस्टेक टू अवॉइड इन फिजिक्स. फिजिक्सचा अभ्यास करताना जनरल जे मॅक्सिमम विद्यार्थी कोणत्या मिस्टेक्स करतात, त्या मिस्टेक तुम्ही अवॉइड कराव्यात, यासाठी पण त्या नेमक्या कोणत्या मिस्टेक्स आहेत याचंही आपल्या चॅप्टर 4 मध्ये सविस्तर या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर फिफ्थ चॅप्टर आहे केमिस्ट्री प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये केमिस्ट्री प्रिपरेशन साठीच्या स्ट्रॅटेजी दिलेल्या आहे. त्यानंतर याच्यामध्ये पूर्ण केमिस्ट्री विषयाचा सिलेबसचा ओव्हरव्ह्यू दिलेला आहे नीट आणि JEE एक्झाम साठी. त्यानंतर स्ट्रॅटेजीज फॉर सॉल्विंग न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स दिलेला आहे. त्यानंतर यामध्ये स्ट्रॅटेजीज फॉर सॉल्विंग न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स, केमिस्ट्री या विषयामधले न्यूमेरिकल प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे याच्या स्ट्रॅटेजी आपल्या 5व्या चॅप्टर मध्ये दिलेला आहे, ज्याचं नाव आहे केमिस्ट्री प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. त्यानंतर टिप्स दिलेला आहे मास्टरिंग केमिकल इक्वेशन अँड रिॲक्शन इन केमिस्ट. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये सर्वात अवघड जर कोणता घटक असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला त्यातले केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन लक्षात ठेवणं, त्यासाठी आपला 5th चॅप्टर आहे केमिस्ट्री प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. त्याच्यामध्ये काही टिप्स दिलेले आहेत की केमिकल इक्वेशन आणि रिॲक्शन लक्षात कशा ठेवायच्या. त्यानंतर शेवटचा पॉइंट आहे कॉमन मिस्टेक टू अवॉइड इन केमिस्ट्री. सर्वसाधारणपणे विद्यार्थी कोणत्या अशा कॉमन मिस्टेक करतात ज्यामुळे त्यांना अपेक्षित मार्क्स या एक्झाम मध्ये म्हणजे केमिस्ट्री विषयात मिळायला पाहिजेत, पण ते मार्क्स या विषयामध्ये मिळत नाहीत. त्यासाठी पण कॉमन मिस्टेक कोणत्या कोणत्या होतात या सर्व मिस्टेकची लिस्ट यामध्ये दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही लक्षात ठेवून त्या चुका तुमच्याकडून होणार नाहीत आणि तुम्ही या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त कसे मार्क मिळवू शकता यासाठी तुम्हाला मदत होईल. त्यानंतर 6th चॅप्टर आहे बायोलॉजी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉर नीट. नीट एक्झाम मध्ये सर्वात मोठा घटक आहे बायोलॉजी या विषयाचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी दिलेला आपला जो 6वा चॅप्टर आहे. यामध्ये बायोलॉजी विषयाचा जास्तीत जास्त स्ट्रॅटेजी म्हणजे अभ्यास करताना कोणत्या स्ट्रॅटेजी वापरायच्या जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर या विषयामध्ये मिळवता येईल, तुमचं जे स्वप्न आहे एम्स मध्ये जाण्याचं ते कशा पद्धतीने पूर्ण होईल हे आपल्या चॅप्टर 6 वरती फोकस करण्यात आलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ बायोलॉजी सिलेबस, या परीक्षेसाठी जो आपला महत्वाचा विषय आहे नीट मधला बायोलॉजी, त्याचा पूर्ण अभ्यासक्रमचा ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. कारण अभ्यास करताना तुम्हाला जर अभ्यासक्रमच माहित नसेल तर तुम्ही अभ्यास काय करायचा, कोणते महत्वाचे घटक आहेत हे तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या परीक्षेमधला जो अभ्यासक्रम आहे पूर्ण तो याच्यामध्ये त्याचा एक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. त्यानंतर टिप्स फॉर मेमोरायझिंग इम्पॉर्टंट बायोलॉजिकल कन्सेप्ट अँड टर्म्स. ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी बायोलॉजी या विषयाच्या वेगळ्या कन्सेप्ट आणि टिप्स टर्म्स कशा लक्षात ठेवायच्या याच्या टिप्स यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक टू फोकस ऑन बायोलॉजी, असे कोणते महत्वाचे घटक आहेत ज्यामध्ये ज्या घटकांवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात
हे पण यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन्स अँड टिप्स फॉर अँसरिंग देम. प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्याच्या टिप्स दिलेल्या आहेत की त्याचं उत्तर कशा पद्धतीने दिलं पाहिजे तुम्ही. त्यानंतर टिप्स फॉर मास्टरिंग कॉम्प्लेक्स बायोलॉजिकल कन्सेप्ट. बायोलॉजी या विषयामधल्या ज्या काही कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहेत त्या कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आणि त्यामध्ये तुम्ही मास्टर कसं या पद्धतीने जास्त मार्क्स मिळवता येतील त्यासाठी पण या आपल्या 6व्या चॅप्टर मध्ये टिप्स देण्यात आल्या आहेत. आणि त्यानंतर कॉमन मिस्टेक टू अवॉइड. अशा कोणत्या कॉमन चुका आहेत ज्या मॅक्झिमम विद्यार्थी करतात जेणेकरून त्यांचा जो अपेक्षित स्कोर यायला पाहिजे तो स्कोर त्यांना या एक्झाम मध्ये येत नाही. त्या चुका तुम्ही कशा पद्धतीने अवॉइड करू शकता त्यासाठी पण तुम्हाला या चॅप्टर मध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे. त्यानंतर चॅप्टर 7 आहे मॅथमॅटिक्स प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉर JEE. आता JEE जो सर्वात महत्वाचा घटक आहे मॅथमॅटिक्स किंवा मॅथ, याच्यासाठी पण पहिल्यांदा यामध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ मॅथमॅटिक्स सिलेबस दिलेला आहे. मॅथमॅटिक्सच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजी दिलेल्या आहेत. त्यानंतर सिलेबस दिलेला आहे. इम्पॉर्टन्स टॉपिक्स टू फोकस. असे कोणते महत्वाचे घटक आहेत ज्या घटकांवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. ते इम्पॉर्टंट टॉपिक ज्यावर तुम्ही फोकस केलं पाहिजे अभ्यास करताना त्यांची ही लिस्ट या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर टिप्स फॉर सॉल्विंग मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स क्विकली अँड ॲक्युरेटली. मॅथ मध्ये सर्वात अवघड काम जर कोणतं असेल तर कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याचं योग्य उत्तर शोधून काढणं हे तुमच्यासाठी खूप ॲडव्हान्टेजेस असतं आणि याच्यामुळेच मॅथ्स हा विषय बऱ्याच जणांना अवघड वाटतो. तर अशा टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही यामधले मॅथमॅटिकल प्रॉब्लेम कमीत कमी वेळेत सोडून तुमचा पेपर वेळेमध्ये सोडून जास्तीत जास्त मार्क्स या परीक्षेमध्ये घेऊ शकता आणि तुम्ही इंजिनियर होऊ शकता. त्यानंतर कॉमन मिस्टेक टू अवॉइड दिलेली मॅथमॅटिक्स. अशा कोणत्या कॉमन मिस्टेक्स आहेत ज्यांना तुम्ही अवॉइड केलं पाहिजे ते पण मिस्टेक याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्या तुम्ही लक्षात ठेवून त्या चुका तुमच्याकडून होणार नाहीत याची काळजी घेऊन तुम्ही मॅथमॅटिक्स या विषयामध्ये चांगला स्कोर मिळवू शकता. त्यानंतर चॅप्टर 8 दिलेला आहे कॉमन मिस्टेक टू अवॉइड. या दोन्ही परीक्षेचा म्हणजे JEE आणि नीट परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थी अशा कोणत्या कॉमन मिस्टेक करतात ज्याच्यामुळे त्यांना जो अपेक्षित स्कोर यायला पाहिजे म्हणजे जे मार्क्स यायला पाहिजे त्या मार्क्स पासून ते वंचित राहतात आणि त्यांचा स्कोर अत्यंत कमी येतो. त्या चुका तुम्ही करू नये म्हणून चॅप्टर 8 मध्ये आपल्या स्पेशल फोकस देण्यात आलेला आहे की असे विद्यार्थी अशा कोणत्या चुका करतात त्या चुकांची यादी दिलेली आहे आणि त्याच्यावरती स्ट्रॅटेजी दिलेली आहे की त्या कशा अवॉइड करू शकता तुम्ही. तर हा खूप महत्वाचा टॉपिक या आपल्या चॅप्टर 8 मध्ये तुमच्यासाठी दिलेला आहे जेणेकरून तुम्ही त्या मिस्टेक्स लक्षात ठेवून तुमचं परीक्षा जी आहे ती पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही क्रॅक एक्झाम इन फर्स्ट अटेम्प्ट पहिल्याच प्रयत्नात पास होऊ शकता. त्यानंतर आणखी एक महत्वाचा घटक असतो आणि ज्यामध्ये बरेच विद्यार्थी या विषयाकडे दुर्लक्ष करतात ते आपण चॅप्टर 9 मध्ये दिलेलं आहे ज्यामध्ये डिस्कस केलेलं आहे की मॉक टेस्ट अँड प्रॅक्टिस पेपर. मित्रांनो, परीक्षेचा सराव करणं तुम्हाला जर तुमचा पेपर दिलेल्या वेळेत पूर्ण करायचा असेल कारण मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा अभ्यास पण झालेला असतो त्यांना सर्व प्रश्नही सोडवता येत असतात पण त्यांना एक मुख्य अडचण अशी येते की त्यांचा पेपर हा त्यांना वेळ पुरत नाही. वेळेअभावी त्यांचा पूर्ण प्रश्न अटेम्प्ट होत नाहीत आणि त्यांना जो स्कोरिंग घ्यायचा असतो म्हणजे जे टॉप स्कोर घ्यायचा असतो तो काही प्रश्न अटेम्प्ट न झाल्यामुळे त्यांचं जे टार्गेट असतं ते त्या टार्गेट पासून दूर राहतात आणि त्यांना जे स्वप्न असतं ज्यांना IIT मध्ये जायचं किंवा एम्स मध्ये जायचंय
ह्या एका छोट्याशा चुकीमुळं त्यांना ते स्वप्न त्यांचं दूर राहतं आणि त्यांना मग दुसऱ्या कोणत्या तरी पर्यायीनं जिथं ऍडमिशन लागेल त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागतं. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त मॉक टेस्टचा सराव करायचा आहे, प्रॅक्टिस पेपर सोडवायचे टाइम लावून. तर त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस पेपर याचं काय महत्व आहे यावरती आपला 9वा जो टॉपिक आहे चॅप्टर 9 ह्या फोकस करतोय. त्याच्यामध्ये टिप्स फॉर अनालायझिंग परफॉर्मन्स अँड आयडेंटिफाईंग एरियाज ऑफ इम्प्रुव्हमेंट यावरती पण लक्ष दिलेलं आहे. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त सराव पेपर सोडवता त्या पेपर्स मधून तुम्हाला असं लक्षात येतं की कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स मिळतात, तुमचा कोणता टॉपिक आहे जो तुम्हाला समजला नाही, ज्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स आले, ते तुम्ही आयडेंटिफाय करून त्यावरती जास्तीत जास्त अभ्यास करून ते तुमचे जे टॉपिक्स आहेत ज्याकडे तुमचं दुर्लक्ष झालेलं आहे किंवा जे तुमच्या लक्षात राहिलं नाही त्याचा तुम्ही परत रिव्हिजन करून त्या कन्सेप्ट तुमच्या इम्प्रूव्ह करून त्या तुम्ही मेमराईज करून तुमची जी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे करून तुम्ही ते जास्तीत जास्त मार्क या परीक्षेमध्ये घेऊ शकता. त्यानंतर आपलं चॅप्टर 10 आहे एक्सपर्ट ऍडवाइस आणि टिप्स. जे या फील्डमध्ये जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांनी काही टिप्स दिलेल्या आहेत आणि सक्सेस स्टोरीज पण आपण यामध्ये जे टॉप परफॉर्मिंग स्टुडंट्स आहेत म्हणजे AR1 रँक होल्डर्स आहेत किंवा AR2 असेल किंवा जे AR10 मध्ये असतात त्यांनी अशा म्हणजे काय कशा पद्धतीने तयारी केली किंवा त्यांच्या सक्सेस स्टोरी पण या चॅप्टर मध्ये दिलेल्या आहेत एक्सपर्ट ऍडवाइस आणि टिप्स. त्यानंतर आपला चॅप्टर 11 आहे जो सगळ्यात महत्वाचा आहे. याच्यामध्ये असे सिक्रेट फॉर्म्युलाज दिलेले आहेत ज्याचा उपयोग करून जे जवळपास 14 सिक्रेट्स आहेत, 14 सिक्रेट्स यामध्ये दिलेले आहेत ज्याचा वापर करून तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये ही परीक्षा पास होऊ शकता. त्यातलं पहिलं सिक्रेट आहे सिक्रेट 1 सेटिंग स्मार्ट गोल फॉर एक्झाम प्रिपरेशन. तुमचं एक ध्येय असलं पाहिजे की मला एवढे मार्क्स घ्यायचे म्हणजे जसं नीट असेल 720 पैकी मी 700 मार्क्स घेणार हे तुम्ही तुमचं ध्येय ठरवून त्या दिशेनं जर तुम्ही वाटचाल केली तर तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. त्यानंतर सिक्रेट 2 दिलेलं आहे बिल्डिंग अ स्ट्रॉंग फाउंडेशन अंडरस्टँडिंग द फंडामेंटल. तुमचे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो, जे 5 to 10 मध्ये ज्या कन्सेप्ट झालेला असतात त्याच तुम्हाला नीट आणि JEE मध्ये पण त्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यासाठी हे सिक्रेट 2 आहे ज्याचं तुम्ही जास्तीत जास्त फंडामेंटल कन्सेप्ट तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, ज्यावरती फोकस केलं पाहिजे. त्यानंतर सिक्रेट 3 आहे टाइम मॅनेजमेंट बॅलन्सिंग प्रिपरेशन अँड अदर ऍक्टिव्हिटीज. वेळेचं योग्य नियोजन करणं हे पण या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी महत्वाचं रहस्य आहे, सिक्रेट आहे. त्यानंतर सिक्रेट 4 आहे बेस्ट स्टडी टेक्निक आणि स्ट्रॅटेजी. अशा कुठल्या अभ्यासाच्या पद्धती आहेत ज्याचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स या JEE आणि नीटच्या परीक्षेमध्ये घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर घेऊन तुम्ही टॉप मध्ये येऊ शकता. त्यानंतर सिक्रेट 5 दिलेले चुसिंग द राईट स्टडी मटेरियल अँड रिसोर्सेस. जे अभ्यासासाठीचे जे स्टडी मटेरियल्स आहेत ते कोणतं निवडायचं, कशा पद्धतीने निवडायचं आणि कोणकोणत्या रिसोर्सेस या परीक्षा पास होण्यासाठी त्याचा वापर करायचा हे आपलं सिक्रेट 5 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सिक्रेट 6 मध्ये ओव्हरकमिंग टेस्ट अँझायटी टिप्स अँड टेक्निक्स टू क्रॅक JEE अँड नीट्स. 6वं सिक्रेट असं सांगतं की जी काही टेस्ट अँझायटी येते, जे काही तुम्हाला म्हणजे आळस येतो अभ्यासाचा असेल किंवा परीक्षेचा, तर ते कसं तुम्ही त्यावरती कशी मात करायची यावरती स्पेशल टिप्स आणि टेक्निक्स आपण सिक्रेट 6 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर सिक्रेट 7 आहे सेल्फ मोटिवेशन अँड सेल्फ डिसिप्लिन द की टू सक्सेस टू क्रॅक JEE आणि नीट. मित्रांनो, या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सेल्फ मोटिवेशन म्हणजे स्वयंप्रेरणा आणि सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्त या दोन गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहे. या दोन गोष्टीचा वापर करून तुम्ही JEE आणि नीट ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये
पास होऊ शकता. त्यानंतर सिक्रेट 8 आहे डेव्हलपिंग क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. हे जे रहस्य आहे 8 नंबरचं क्रिटिकल थिंकिंग. तुम्हाला ह्या ज्या एक्झाम आहेत दोन JEE आणि NEET ज्याच्यामध्ये सर्वात जास्त स्पर्धा असलेल्या या दोन परीक्षा आहेत, 0.01% सक्सेस रेशो आहे. या परीक्षेसाठी तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही क्रिटिकल लेवलचं थिंकिंग करून सर्व संकल्पना तुमच्या लक्षात ठेवू शकता. यासाठीचे सिक्रेट्स या सिक्रेट 8 मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर आहे सिक्रेट 9 टिप्स फॉर क्रॅकिंग JEE आणि NEET एक्झाम इन फर्स्ट अटेम्प्ट. हे आपलं 90 सिक्रेट्स आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या टिप्स दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात परीक्षा कशी पास करायची या सर्व टिप्सचा वापर करून तुम्ही तुमची एक्झाम पहिल्याच प्रयत्नामध्ये पास होऊ शकता. त्यानंतर आहे सिक्रेट 10 सक्सेस स्टोरीज लर्निंग फ्रॉम टॉप अचिव्हर्स टू क्रॅक JEE अँड NEET एक्झाम. आपलं जे 10वं सिक्रेट आहे, ज्यामध्ये जे टॉपर्स आहेत आतापर्यंत या एक्झाम मध्ये जे टॉपर्स आहेत त्यांनी अशा कोणत्या गोष्टी वापरल्या जेणेकरून ते टॉपर्स झाले या एक्झाम मध्ये, त्यांच्या टेक्निक्स त्यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे हे आपल्या सिक्रेट 10 मध्ये आपण ते सविस्तर दिलेलं आहे. त्यानंतर सिक्रेट 11 आहे स्टेइंग हेल्दी अँड फोकस ड्युरिंग एक्झाम प्रिपरेशन. म्हणजे परीक्षेच्या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून तुमचं माइंड हेल्दी असेल तर तुम्ही जे काही अभ्यास करणार आहात तो तुम्ही जास्तीत जास्त काळ लक्षात ठेवू शकता. त्यामुळे या परीक्षेच्या दरम्यान तुम्ही हेल्दी कसं राहिलं पाहिजे याच्याही या सिक्रेट 11 मध्ये आपण काही टिप्स दिलेल्या आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही परीक्षेच्या दरम्यान तुमचं आरोग्य सांभाळू शकता. त्यानंतर सिक्रेट 12 आहे हाऊ टू इव्हॅल्युएट युअर प्रोग्रेस टू सक्सेसफुली क्रॅक JEE अँड NEET. यामध्ये तुमचं स्वतःच तुम्ही इव्हॅल्युएशन केलं पाहिजे की तुम्हाला या परीक्षेमध्ये सराव करताना किती मार्क्स येतात, कोणत्या तुमचे वीक पॉइंट्स आहेत, कोणते टॉपिक्स तुमच्यासाठी हार्ड आहेत, ते कसे तुम्ही त्याला इम्प्रूव्ह करणार आहात. या सर्व गोष्टी आपण सिक्रेट 12 मध्ये डिस्कस केल्या आहेत. त्यानंतर सिक्रेट 13 आहे डिलिंग विथ फेल्युअर अँड बाउन्सिंग बॅक टू क्रॅक JEE अँड NEET. तुम्हाला ज्या परीक्षा तुम्ही सराव पेपर सोडवताय ज्यामध्ये कमी मार्क्स येतात, त्या फेल्युअर सोबत तुम्ही कसं डील करायचं आणि त्याच्यानंतर परत तुमची तयारी चांगल्या पद्धतीने तयारीला कशी सुरुवात करायची हे सिक्रेट 13 मध्ये आपण दिलं आहे. त्यानंतर सिक्रेट 14 आहे फायनल टिप्स अँड लास्ट मिनिट सजेशन. शेवटी तुम्ही अशा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला यश कसं मिळवता येईल यासाठीच्या टिप्स आणि लास्ट मिनिट सजेशन दिलेलं आहे. परीक्षेच्या दिवशी तुम्ही कशी तयारी करून गेलं पाहिजे, तुमचं काय म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे, हे सर्व सिक्रेट 14 मध्ये दिलेलं आहे. आणि चॅप्टर 12 मध्ये कन्क्लुजन आहे. चॅप्टर 12 मध्ये तुम्हाला आतापर्यंत तुम्ही या पुस्तकामध्ये कोणते कोणते घटक डिस्कस केले आहेत त्या सर्वांचं समरी दिलेली आहे. हे सर्व या पुस्तकामध्ये इन्क्लूड आहे. त्यामुळे मी या पुस्तकाचा लेखक या नात्याने तुम्हाला एक विनंती करतो की तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास होण्यासाठी हे पुस्तक Amazon वरती अवेलेबल आहे. तुम्ही Amazon वरून हे पुस्तक खरेदी करू शकता आणि या पुस्तकाचा वापर करून जे NEET आणि JEE परीक्षा आहे ती तुम्ही पहिल्याच प्रयत्नात पास होऊ शकता. माझ्या तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आणि मी तुम्हाला विनंती करतो की JEE NEET आणि एज्युकेशनल विषयासाठी अशाच माहिती मिळवण्यासाठी आपल्या स्वराज्य ज्ञान विद्यापीठ या YouTube चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.